हॅलो स्टुडंट्स, हॅलो. आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 आहे तिच्या क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण सॉल्व्ह केलं होतं. क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण काय केलं होतं, सॉरी 7 पर्यंत सॉल्व्ह केलं होतं. क्वेश्चन नंबर 7 पण आपण काय केलं होतं, सॉल्व्ह केलं होतं. आता क्वेश्चन नंबर 8 पासून आपल्याला आज पाहायचं आहे. आपण काय पाहतो, मॅथमॅटिक्स चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, मॅथमॅटिक्स क्वेश्चन नंबर 8 क्या है? क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज 1.1. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. The sum of the two angles. The sum of two angles. Sum of two angles is 5 by radian. Is 5 by radian, and the difference is is 60 degree. Find their measures in degree. Then find their measures in degree. Find their measures in degree. Okay? Find their measures in degree. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय पहा, आपल्याला काय सांगितलं, द सम ऑफ द टू अँगल्स इज 5 बाय रॅडियन. दोन अँगलची सम किती दिली, 5 बाय रॅडियन, आणि देअर डिफरन्स, आणि त्याचा डिफरन्स किती दिलाय, 60 डिग्री. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. पहिले दोन अँगल आपल्याला काहीतरी कन्सिडर करायला पाहिजे. लेट angle A and angle B. Measure of angle A, measure of angle B are the two angles. According to given condition. दिलेल्या कंडिशननुसार the sum of the two angles. दोन अँगलची सम किती आहे, म्हणजे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B किती आहे, 5 बाय रॅडियन. किती आहे, 5 बाय रॅडियन. इक्वेशन नंबर 1. and their difference, आणि त्यांच्यामधला डिफरन्स किती आहे, 60 डिग्री. and their difference is 60 degree. and their difference is 60 degree. म्हणजे मेजर ऑफ अँगल A मायनस मेजर ऑफ अँगल B किती दिलं तुम्हाला, 60 डिग्री. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. दिस इक्वेशन नंबर 1, दिस इक्वेशन नंबर 2. तो त्यांचं मेजर्स आपल्याला फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. तर डिग्री त्यांचं मेजर काढायचं. त्याचे मेजर कशात काढायचं, आपल्याला डिग्री मध्ये काढायचं. मला लक्ष द्या म्हणून सांगितलं. मग आता मला सांगा, हे इक्वेशन डिग्री आहे, पण हे इक्वेशन कशात आहे, रॅडियन मध्ये. इथे व्यवस्थित रॅडियनचं कशात कन्वर्ट करून देतो, डिग्री मध्ये कन्वर्ट करून देतो. मग मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B 5 बाय रॅडियन आहे, 5 बाय रॅडियन. तर 5.2 मला डिग्री करायचं असेल तर मी 180 आपण पाहिजे काय काय म्हणतात, डिवाइड दिस 5 बाय हे कॅन्सल. हे किती आलं, 900 डिग्री. दिस इक्वेशन नंबर 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे आता आपल्याला दोन इक्वेशन भेटली. आपल्याला किती इक्वेशन भेटली, 2. दिस वन अँड दिस वन. म्हणजे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B किती आलं, 900. मेजर ऑफ अँगल A मायनस मेजर ऑफ अँगल B किती आलं, 60. किती आलं, 60. सॉरी मायनस इज इक्वल टू काय आलं, 60. आता दोघांची ऍडिशन केली. दोघांची काय केली, ऍडिशन. मेजर ऑफ अँगल A B मेजर ऑफ अँगल B गेट कॅन्सल. हे काय ना 2 टाइम्स मेजर ऑफ अँगल A आणि काय ना 960. म्हणजे मेजर ऑफ अँगल A किती आला, 960 डिवाइड बाय 2. मेजर ऑफ अँगल A किती आला, 8 9 18 82 16 0. That is 480. This is the measure of angle A. और मेजर ऑफ एंगल किती आला है 480. आता मेजर ऑफ एंगल B मला फाइंड करायचं.
आता याच्यामध्ये कुठे पण पुट करा मेजर ऑफ अँगल बी काढण्यासाठी. आता इथे काय मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 900 राइट. आता मेजर ऑफ अँगल ए ची व्हॅल्यू किती आली 480. किती आली 480 प्लस मेजर ऑफ अँगल बी करा. आता किती आला 900. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 900 minus 480 is 0 2 1 420. मेजर ऑफ अँगल बी किती आला 420. लक्षात आहे सगळ्यांच्या. अतिशय सोपा आहे क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. पहा नेक्स्ट क्वेश्चन है. सर्वांनी नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 लक्ष द्या. पहा question number 9 paa. The measure of the angles of triangle. The measures. Question number 9 paa. The measures of angles of a triangle. Angles of triangle. The measures of angles of triangle are in the ratio. In the ratio 3:7:8. 3:7:8. Their measures in degree. Then find their measures. Then find their measures in degree and radian. In degree and radian. Then find their measures in degree and radian. Okay. एक ट्रायंगल आहे. ट्रायंगल ABC. एक काय ट्रायंगल ABC. त्याचे मेजर्स चा रेशो काय आहे? तीन अँगलचा रेशो काय आहे? 3:7:8. Find their measures in degree and radian. मग let angle A, angle B and angle C are the angles of triangle ABC. Angles of the triangle ABC. The ratio of angles, angle A, angle B and angle C each 3:7:8. 3:7:8. म्हणून measure of angle A is equal to 3x, measure of angle B is equal to 7x, and measure of angle C is equal to 8x. अगर त्याचा रेशो दिला असेल त्याला x ने मल्टिप्लाय केला, कॉमन मल्टिप्लाय 9 ठेवलं का आपल्याला, कॉमन मल्टिप्लाय केलं 3x 7x and 8x. ते झालं. मला सांगा sum of the angles of triangle किती बनवणार? 180 degree. Sum of the angles of triangle. मग काय ना measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C. Measure of angle C is equal to 180 degree. Sum of angles of same triangle, or sum of the angles of a same triangle. Sum of the angles of a same triangle. Measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C is 180 degree. It's 180 degree. मग मला सांगायचं काय आहे? 3x plus 7x plus 8x is equal to 180. It's 180. 8 8 16
15 16 17 18 18x 18x किती झालं 180 मग x इज इक्वल टू 10 x ची व्हॅल्यू किती झाली 10 x ची व्हॅल्यू 10 झाली मग अँगल मेजर ऑफ अँगल किती मेजर ऑफ अँगल किती म्हणून 3x मग 3 into 10 that is 30 मेजर ऑफ अँगल b किती सांगा किती मग 7x 7 into 10 that is 70 measure of angle C किती मान 8x it is 8 into 10 that is equal to 8 आपल्याला काय शोधायचं डिग्री आहे रेडियन डिग्री मध्ये अँगल काढले का कशात काढले डिग्री मध्ये आता आपल्याला कसं काढायचे रेडियन मध्ये मग 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री झाला मग हाऊ टू कन्वर्ट डिग्री इनटू रेडियन पाय अपॉन 180 ने काय करायचं बघा न मल्टिप्लाय तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे हाऊ टू कन्वर्ट डिग्री इनटू रेडियन म्हणजे 30 डिग्री का मग 30 इनटू pi upon 180 that is pi by 6 radian pi by 6 radian that is 70 into pi upon 180 0 0 get cancel look at the 7 pi by 18 radian 80 into pi upon 180 0 0 get cancel that is 4 pi by 9 radian 4 pi by 9 radian this is the answer okay नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट चे एक्झाम्पल आहे का क्वेश्चन नंबर 12 आपण घेऊ सॉल्व करायला क्वेश्चन नंबर 12 लक्ष द्या क्वेश्चन नंबर 12 चा त्याच्या रिलेटेड आहे त्याच्यामध्ये घेतोय मी क्वेश्चन नंबर 12 सेकंड लक्ष द्या Question number 12 one of the angle of a quadrilateral. Question number 12 one of the angle one of the angle one of the angle one of the angle of a quadrilateral has measured 2 pi by 5 radian and the measures of other triangles and the measures of other triangle and measures of other triangles are in the ratio 2:3:4 find their measures in degree and radian find their measures in degree and radian आता पहा एक अँगल आहे मेजर ऑफ अँगल आहे किती आहे 2 pi by 5 radian आपण असतो 2 pi by 5 radian इसलिए डिग्री मध्ये कन्वर्ट करू आपण 2 pi by 5 into 180 upon 5 इस pi pi के कैंसिल 5 1 5 3 15 16 17 18 5 7 36 गुणे 72 72 डिग्री मेजर ऑफ एंगल बी किती आला मेजर ऑफ एंगल किती आला 72 डिग्री and measure of angle B as to measure of angle C as to measure of angle D किती रेशो तो 2:3:4 हे तीन अँगलचा रेशो किती उरलेल्या तीन अँगलचा रेशो क्वाड्रिलेटरल चार अँगल असतात ना ओके मग मेजर ऑफ एंगल B C D B as to C as to D 2:3:4 मग देयर म्हणून मेजर ऑफ एंगल B किती झाला 2x and
नंतर मेजर ऑफ अँगल सी किती झाला 3x, मेजर ऑफ अँगल डी किती झाला 4x. आणि तुम्हाला पण माहिती आहे the sum of the angles of a quadrilateral is 360 degree. Sum of the angles of a quadrilateral is 360 degree. Well, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D is 360 degree. Okay, the sum of angles of same quadrilateral. Sum of the angles of same quadrilateral. Measure of angle किती 72 degree. किती नो 72 degree. हा किती आहे 2x 3x 4x. हा 360 आला. मग 4 5 6 7 8 9 72 plus 9x is equal to 360. 9x is equal to काय म्हणतो 360 minus 72. 9x is equal to 360 minus 72 किती होते? तो आपण दोन केले 8 8 4 1 8 8 2 16 8 4 280 इज झाले 280. x is equal to what 288 upon 9. x is equal to 9 9 2 3 27 9 2 अच्छा x ची व्हॅल्यू झाली 32. x ची व्हॅल्यू झाली 32. आता मेजर ऑफ अँगल b किती सांगा. मेजर ऑफ अँगल b is equal to किती 2x 2 into 32 with this 64 degree. Measure of angle C is equal to 3x, that's 3 into 32 into this degree, no 96 degree. Measure of angle D that is equal to 4x, 4 into 13 जादूने 8 4 128 degree. And measure of angle A already दिला आहे किती 72 degree. मग तो आपल्याला फाइनल मेजर्स इन डिग्री as well as रेडियन. मी कशा शोधले डिग्री मला कशा शोधायचे रेडियन. 64 into pi upon 180, 96 into pi upon 180 and 128 into pi upon 180. याचा व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केला. याचं सिम्प्लिफाय केलं. येते याची काय नाव आहे कशा देतात रेडियन. हे नाव आहे कशा देतात रेडियन. इतकं सोपं समजलं का. की तुम्ही सिम्प्लिफाय करा म्हणून कॉपरेशन तुम्ही सिम्प्लिफाय करा. काय उत्तर येते तुम्ही बघा. ओके लक्षात येते क्वेश्चन कळाला. आता पहा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. दॅट इज क्वेश्चन नंबर 10 आहे. पहा क्वेश्चन नंबर 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 मध्ये पहा द मेजर्स ऑफ द एंगल्स ऑफ ट्रायंगल. Measures of the angles of triangles are in AP. And the greatest is 5 times the smallest. 5 times the smallest. 5 times the smallest. Least. छोटा. Find the angles in degree and radian. Find angles in degree and radian. आता पहा बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही AP हा शब्द कुठे ऐकलाय. दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन हा शब्द कुठे ऐकला 10th मध्ये तुम्हाला चॅप्टर होता पहा अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके त्याच्यामध्ये when the terms are in AP, the terms are in arithmetic progression, तर काय कंडिशन असेल तुम्हाला चांगलं माहिती बरोबर. तसेच एका ट्रायंगलला किती अँगल्स असतात 3. एका ट्रायंगलला किती अँगल्स असतात 3. ते कशात आहे arithmetic progression. The angles of triangle are in arithmetic progression. Let the angles are
angles are. तर मला सांगा अरिथमेटिक प्रोग्रेशनची जनरल टर्म काय म्हणतो a minus d a आणि a plus d इथे तीन अँगल्स रेक्ट अँगल्स आहेत a minus d a आणि काय म्हणतो a plus d. मग तुम्हाला माहिती आहे the sum of the angles of triangle is 180 degree म्हणून a minus d plus a plus a plus d याचं उत्तर काय पाहतो 180 degree. Sum of angles of same triangle. Sum of the angles of a same triangle. Now this d and d get cancel. A plus a plus a is equal 3a. Is equal to 3a is equal to 180 degree. A is equal to 3 से काटला that is 60 degree. A किती आला 60 degree. म्हणजे a ची व्हॅल्यू 60 degree आलेली. आता पहा अजून एक कंडिशन a ची व्हॅल्यू मला भेटली. मला d ची व्हॅल्यू शोधायची जेणेकरून मी तीन अँगल काय करू शकतो शोधू शकतो. अजून एक त्याने दिली the greatest is 5 times the smallest. समजून घ्या greatest म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे a plus d काय 5 times काय a minus d. the greatest angle is सांगा मला given condition काय सांगा given condition काय given condition बोला the given condition is greatest angle बोला is equal to 5 times the smallest angle. Greatest angle is 5 times the smallest angle. Greatest angle is the 5 times the smallest angle. Greatest angle is the greatest angle a plus b. हा कसा आहे 5 times smallest म्हणजे कोणता 5 times smallest कोण आहे a minus d. 5 times the smallest angle म्हणजे a plus d is equal to 5 times a minus d आलेला आहे आता म्हणजे a plus d is equal to 5a minus 5d. 5 ने आपण मल्टिप्लाय केलं मग हा 5d कडे मायनस केला प्लस काय होणार 6d आणि 5a minus 8 काय होणार 4a काय होणार 4a. मग मला सांगा d ची व्हॅल्यू काय होणार किंवा कसं पण शोधा काय फरक पडत नाही. a ची व्हॅल्यू ऑलरेडी 60 आलेली 6d is equal to 4 into a ची व्हॅल्यू काय होणार 60 a ची व्हॅल्यू काय 60 6 is equal to d is equal to काय होणार 4 into 60 divided by 6 मग d is equal to काय होणार घ्यायचो 40 40 येणार. b ची व्हॅल्यू किती येणार 40 येणार. a ची व्हॅल्यू 60 आली d ची व्हॅल्यू 40 आली. मग ते अँगल काय होणार सांगा ते अँगल इथे लिहितो पहा अँगल काय a minus d अँगल काय a minus d a ची व्हॅल्यू किती 60 आणि d किती आहे 40 किती आला 20 डिग्री. पहिले किती आला a minus d किती आला 20 डिग्री म्हणजे आता रेडियन मध्ये काढायचं 20 into काय पाय अपॉन 180 शोधायला लागेल तुम्हाला जे कॅन्सल ते रेडियन मध्ये येणार बरोबर ना सिंपल करा. नंतर a म्हणजे किती आहे 60 डिग्री म्हणजे 60 into पाय अपॉन 180 जे आन्सर येईल ते. आणि नंतर काय म्हणतो a plus d म्हणजे काय म्हणतो 60 plus 40 म्हणजे किती येणार तो 100 डिग्री म्हणजे 100 into पाय अपॉन 180 जे आन्सर ते आपल्याला करायचं फाइंड आउट करायचं. हे सिम्प्लिफाय करायला आणलं मी अजून रेडियन मध्ये सिम्प्लिफाय केलेलं नाहीये तुम्ही घरी करा म्हणजे तुम्हाला डिग्री मध्ये पण भेटेल. फाइंड अँगल सिम्पथेटिक करायचं डिग्री ॲज वेल ॲज रेडियन दोन्ही मध्ये तुम्हाला काय पाहिजे आन्सर पाहिजे. लक्षात येतं सगळ्यांनी तुमच्या समजतंय का. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे बघून घ्या.